नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. एक असा देव ज्याने बालपणी सूर्यालाच फळ समजून गिळायला धाव घेतली, ज्याची शक्ती अमर्याद आहे, पण जो स्वतःला फक्त रामाचा दास म्हणवतो. त्या महान वीराचा जन्म कसा झाला हे तुम्हाला खरंच माहीत आहे का? हनुमान जयंती 2026 हनुमान जन्माची संपूर्ण कथा. चला तर जाणून घेऊया. प्राचीन काळात जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढत चालला होता, तेव्हा देवतांना चिंता लागली होती. राक्षसांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत होते आणि साधू संत ऋषी मुनी यांचे जीवन कठीण झाले होते. त्यावेळी एक महान योजना आखली जात होती. भगवान विष्णू रामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेणार होते आणि त्या अवताराला सहाय्य करण्यासाठी एक अतुलनीय शक्ती जन्माला येणार होती. ही कथा आहे त्या अद्भुत शक्तीची, श्री हनुमानांच्या जन्माची. अंजनी माता आणि केशरी यांची कथा. सुरुवात होते एका सुंदर शांत पर्वतावरून, जिथे अंजनी नावाची एक अप्सरा तप करत होती. ती पूर्वजन्मी स्वर्गातील अप्सरा होती, पण एका शापामुळे तिला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता. त्या शापापासून मुक्त होण्यासाठी तिने कठोर तपस्या सुरू केली. तिचे लग्न वानरराज केशरी यांच्याशी झाले होते. मित्रांनो, केशरी अत्यंत पराक्रमी आणि धर्मनिष्ठ होते. दोघांचे जीवन सुखी होते, पण एक गोष्ट त्यांना सतत खटकत होती. त्यांना संतान नव्हते. अंजनी मातेला मातृत्वाची आस लागली होती, म्हणून तिने भगवान शिवांची कठोर उपासना केली होती. दिवस रात्र, उन्हात पावसात तिने फक्त एकच इच्छा व्यक्त केली, मला एक असा पुत्र द्या जो जगासाठी महान कार्य करेल. त्यानंतर काही दिवसात स्वर्गात देवतांची सभा भरली होती. राक्षसांचा राजा रावण अत्यंत बलवान होता. त्याचा अंत करण्यासाठी भगवान विष्णू रामाच्या रूपात जन्म घेणार होते. पण रावणाशी लढण्यासाठी आणि रामाला मदत करण्यासाठी एक विशेष शक्तीची आवश्यकता होती. तेव्हा भगवान शिवांनी ठरवले की ते आपल्या अंशातून एक दिव्य शक्ती पृथ्वीवर पाठवतील. ही शक्ती अंजनीच्या गर्भातून जन्म घेईल. मित्रांनो, अंजनी माता तप करत असताना वायुदेवांनी तिच्या तपस्येवर प्रसन्न होऊन तिला वरदान दिले. त्याचवेळी राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत होते. त्या यज्ञातून प्राप्त झालेला प्रसाद वायुदेवांनी अंजनी मातेकडे पोहोचवला. त्या दिव्य प्रसादामुळे अंजनी माता गर्भवती झाली. हा कोणताही सामान्य जन्म नव्हता, हा देवतांच्या योजनेचा एक भाग होता. मित्रांनो, चैत्र महिन्यातील पौर्णिमा एक पवित्र दिवस. त्या दिवशी अंजनी मातेला एक तेजस्वी दिव्य बालक झाला. त्या बालकाच्या जन्माच्या वेळी संपूर्ण निसर्ग आनंदाने फुलून गेला. पक्षी गात होते, वारे शांत होते आणि वातावरण एक अद्भुत ऊर्जा पसरली होती. तो बालक म्हणजेच हनुमान. त्यांचा जन्म होताच त्यांच्या शरीरातून तेज प्रगट होत होते. त्यांच्यात बालपणापासूनच असामान्य शक्ती होती. मित्रांनो, हनुमान लहानपणी अत्यंत खोडकर होते, पण त्यांची प्रत्येक खोडी ही अद्भुत होती. एक दिवस त्यांनी आकाशात उगवलेला सूर्य पाहिला. त्यांना वाटले की तो एक मोठा लाल रंगाचा फळ आहे. त्यांना भूक लागली होती, त्यामुळे त्यांनी सूर्य गिळण्यासाठी उडी मारली. ते इतक्या वेगाने उडाले की देवताही आश्चर्यचकित झाल्या. संपूर्ण ब्रह्मांडात हालचाल झाली. इंद्रदेव घाबरले. त्यांनी हनुमानांना थांबवण्यासाठी वज्र प्रहार केला. तो वज्र हनुमानांच्या हनुवटीवर लागला आणि ते खाली पडले. यामुळे त्यांची हनुवटी थोडी जखमी झाली. त्यामुळेच त्यांना हनुमान हे नाव मिळाले. हनु म्हणजे हनुवटी. हनुमानांना दुखापत झाल्यावर वायुदेव खूप रागावले. त्यांनी संपूर्ण पृथ्वीवर वारावाहने थांबवले. मित्रांनो, त्यामुळे सृष्टी संकटात आली. प्राणी, मानव, देवता सगळ्यांना श्वास घेणे कठीण झाले.
तेव्हा सर्व देवता वायुदेवांकडे गेले. शांत करण्यासाठी एकत्र आल्या. त्यांनी हनुमानांना अनेक वरदान दिले. मित्रांनो, ब्रह्मदेवाने त्यांना अमरत्व दिले. इंद्रदेवांनी त्यांना वज्रापासून अजय केले. अग्निदेवांनी त्यांना अग्नीतून सुरक्षित राहण्याचा वर दिला. वरुण देवांनी त्यांना पाण्यातून अजेय केले. या सर्व वरदानामुळे हनुमान अतुलनीय शक्तीचे धनी बनले. मित्रांनो, हनुमान बालपणी खूप शक्तिशाली होते, पण त्यांच्या खोडकर स्वभावामुळे ऋषींनी त्यांना एक शाप दिला. तू तुझी शक्ती विसरशील जोपर्यंत कोणी तुला ती आठवण करून देत नाही. हा शाप त्यांच्या जीवनात महत्त्वाचा ठरला, कारण त्यामुळेच ते नम्र राहिले. मित्रांनो, काळ पुढे सरकला आणि एक दिवस हनुमानांची भेट श्रीरामांशी झाली. ही भेट साधी नव्हती, ही दोन महान आत्म्यांची भेट होती. त्या क्षणापासून हनुमानांनी आपले संपूर्ण जीवन रामभक्तीला अर्पण केले. त्यांनी कधीही आपल्या शक्तीचा अभिमान केला नाही. त्यांनी फक्त सेवा केली, निस्वार्थ सेवा. मित्रांनो, हनुमान जयंती हा फक्त एक सण नाही, तो भक्ती, शक्ती आणि नम्रतेचा उत्सव आहे. या दिवशी लोक उपवास करतात, मंदिरात जाऊन पूजा करतात आणि हनुमान चालीसा पठण करतात. हा दिवस आपल्याला शिकवतो, शक्ती असली तरी नम्र राहा. भक्तीमुळे खरी शक्ती आहे. अहंकार सोडून सेवा करा. आजच्या काळातील संदेश. आजच्या धावपळीच्या जीवनात हनुमानांची कथा आपल्याला खूप काही शिकवते. त्यांची शक्ती आपल्याला प्रेरणा देते, त्यांची भक्ती आपल्याला मार्गदर्शन करते आणि त्यांची नम्रता आपल्याला माणूस म्हणून घडवते. मित्रांनो, हनुमान हे केवळ एक देव नाहीत, ते श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यांच्या जन्माची कथा आपल्याला सांगते की जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने कार्य करतो, तेव्हा आपल्यातही एक हनुमान जागा होतो. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लक्षात ठेवा, तुमच्यातही एक अद्भुत शक्ती आहे. फक्त तिला जाग करण्याची गरज आहे. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय हनुमान लिहा, चॅनल पवित्र धर्मकथा सबस्क्राईब करा. चला भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.